आकाश रे तू आभा मेले कुठे कोणते आकाश हे तू आभा मेले कुठे तू दिले पंख हे पिंजरे गेले कुठे या भराया आमुच्याही पाखरांची वंदना भीमराया घे तुलाया लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. बाबासाहेबांना नमन करून हे माझे जे मनोगत आहे त्याची सुरुवात करतो. अलिबाग या शहरामध्ये मी पहिल्यांदा सार्वजनिक मंचावरून बोलतोय आणि एप्रिल महिन्यामध्ये ज्याचा उल्लेख प्राध्यापक प्रेमाचार्य सरांनी केला की उल्हासनगरला जे आंदोलन झालं 6 दिवस मी उपोषणावरती होतो आणि 6व्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानातून बाहेर काढल्यानंतर ते उपोषण सुटलं. त्याच्यानंतर जवळजवळ आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि डॉक्टरांचा घरातल्या मंडळींचा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की एकतर मी याच्यापुढे उपोषण करू नये आणि दुसरं त्यांचं म्हणणं होतं की आता जरा आराम कर. होता असं झालं की त्याच्यानंतर त्या आंदोलनानंतर सतत वेगवेगळ्या ठिकाणी त्या आंदोलनाचं जे सक्सेस झालं त्यामुळे सत्कारासाठी मला अनेक ठिकाणी लोक बोलवायला लागले आणि मग तिथे प्रत्येक ठिकाणी मनोगत व्यक्त करता करता असे अनेक कार्यक्रम अटेंड करतोय. उपोषणाच्या 6 दिवसामध्ये 3 किलो वजन घटलं होतं. त्याच्यातलं 1.5 किलो परत आले. 1.5 किलो अजून यायचंय परंतु दुसरे विषय आता वाट बघताय. परिस्थिती अशी आली आहे की तुम्हाला न्याय जिथे तुम्ही मागू शकाल तुम्हाला सरळ मार्गाने न्याय देईल अशा यंत्रणा आता तुमच्या माझ्या अवतीभोवती राहिलेल्या नाही. दाद मागणारी कुठली व्यवस्था आता तुमच्या माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. मी गेली 17-18 वर्ष कायद्याने बघा लोक चळवळ चालवतोय आणि नियम कायद्यांवर बोट ठेवून वेगवेगळे विषय हाताळायचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा भारतीय संविधानाबद्दल बोलत असतो, संविधानाच्या पालनाबद्दल बोलत असतो, संविधान बचाव संविधान संवर्धन असं जेव्हा आपण बोलत असतो तर त्यावेळेला त्या संविधानातल्या प्रत्येक अनुच्छेदावर आधारित जे जे नियम कायदे खालपर्यंत झिरपत आलेले आहेत त्या नियम कायद्यांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होते का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. खरं म्हणजे शासन आणि प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने ह्या सगळ्या नियम कायद्यांचं पालन करणं गरजेचं असतं. मगाशी अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो विषय निघाला तर इथे अंधश्रद्धाच्या विरोधामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कायदा बनलेला आहे परंतु शासकीय यंत्रणा स्वतःहून कुठल्या बुवा बाबांच्या विरोधामध्ये कारवाई करतात असं आपल्याला दिसत नाही.
कार्यकर्त्यांना आवाज उठवावा लागतो. कार्यकर्त्यांना फक्त आवाज उठवून चालत नाही, तर त्याचा प्रचंड पाठपुरावा करावा लागतो. यंत्रणांच्या मागे चक्रांवर चक्रा माराव्या लागतात. आणि त्यानंतर सध्याची परिस्थिती अशी आहे की जर शासन यंत्रणेला असं वाटलं की हा विषय आपल्या अंगलट येतोय, तर ते त्या कायद्याची अंमलबजावणी करतात आणि कारवाई करतात. मी 2008-9 ला जेव्हा ही कायद्याने बघा लोक चळवळ सुरू केली, त्यावेळेला काही हे आत्ताचं सरकार नव्हतं. 2016-17 पर्यंत मला असा अनुभव यायचा की एखाद्या नियम कायद्यांची तरतूद टाकून जर एखादं पत्र दिलं प्रशासनाला, तर त्याची दखल घेतली जायची. मला प्रशासनाकडून कॉल यायचे, तुम्ही भेटायला या, नेमकं तुमचं काय म्हणणं ते सांगा. आणि ज्या वेळेला त्या तरतुदीची अंमलबजावणी होणं हे का गरजेचं आहे, तिथे आम्ही समोर बसून जेव्हा सांगायचो, तेव्हा प्रशासनातले लोक त्याच्यावरती ती दखल घेऊन कारवाई सुद्धा करायची. हे 16-17 पर्यंत, हे 14ला सरकार आलं, परंतु मला असं वाटतं की त्यांनी स्थिर स्थावर होण्यासाठी काही वेळ घेतला. आणि मग पुढच्या 2-3 वर्षामध्ये जेव्हा त्यांना चांगली पकड आली प्रशासनावरती, त्याच्यानंतरचा अनुभव असा आहे आजपर्यंतचा की कितीही नियम कायद्यांचे संदर्भ देऊन, न्यायालयीन संदर्भ देऊन जरी पत्र व्यवहार केला, तरी प्रशासन अगदी ढिम्म बसून राहतं. आणि जणू काही जे राज्यामध्ये केंद्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे, त्यांचे जणू काही संपूर्ण प्रशासनाला असे आदेश आहेत की सामाजिक कार्यकर्त्यांना फार एंटरटेन करण्याची गरज नाही. आवाज उठवणारे लोक इथे फार टिकता कामा नयेत. आवाज उठवणाऱ्या लोकांना उत्तेजन मिळता कामा नये, त्यांना कुठल्याही प्रकारची ताकद मिळता कामा नये. ते नामोहरम झाले पाहिजेत, थकले पाहिजेत आणि निराश होऊन त्यांनी आपल्या आंदोलनाचे, आवाज उठवण्याचे मार्ग सोडले पाहिजेत, बंद केले पाहिजेत, जेणेकरून त्याच्या मागून येणाऱ्या जे तरुण कार्यकर्ते त्यांना अशा कुठल्याही प्रकारच्या प्रेरणा त्यांच्या समोर असता कामा नये. आणि ह्या काय जे काही तथाकथित सामाजिक चळवळी वगैरे, आंदोलन वगैरे जे काही प्रकार आहेत, ते याच्या पुढच्या काळामध्ये लोकांनी कंटाळून बंद केले पाहिजे. अशा प्रकारचं सध्याचं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचं धोरण दिसतं. यांचे जे नेते आहेत, मंत्री संत्री लोक, हे बोलताना संविधानाबद्दल बोलतात. हे भारतीय संविधानाचा 10 वेळा उल्लेख करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही सुद्धा त्यांची एक आता फॅशन झाली. वेगवेगळ्या समाज सुधारणांची नावं घेतली जातात भाषणांमध्ये, परंतु प्रत्यक्षामध्ये या सगळ्या सरकारचं धोरण, त्यांची वाटचाल जी आहे ती आपल्याला या सगळ्या समाज सुधारकांचा जो विचार आहे, त्या विचारांच्या नेमकी विसंगत दिसते, त्याच्या नेमकी उलटी दिसते. आणि एक आपल्याला ठळकपणे जाणवतं की जे मी नियम कायद्यांच्या अंमलबजावणीबद्दल सांगितलं, तर ते भारतीय संविधानाबद्दल सुद्धा त्याचं जे गांभीर्य लोकांच्या मनामध्ये जे आहे, ते हळूहळू संपलं पाहिजे. आणि भारतीय संविधान नावाचं जे काही महत्वाचा दस्तावेज आहे, जो हा देश कसा चालला पाहिजे, कुठल्या दिशेने गेला पाहिजे, हे ठरवणारा जो महत्वाचा दस्तावेज आहे, तर त्याचाच खेळ खंडोबा करून टाकण्याचं, त्याची चेष्टा मस्करी करून टाकण्याचं जे काम आहे, तर सध्याचे सत्ताधारी सगळे जे पक्ष आणि त्यांना फॉलो करणारे जे लोक आहेत ते करत आहेत. मी सोशल मीडियावरती माझा भरपूर वापर असतो, त्यामुळे बरीचशी मंडळी मला इतकी माहिती आहेत मोहिमा चालवणार. तुम्ही जर एक ऍडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांचं जर कधी अकाउंट बघितलं, हिंदुत्ववादी विचारांचा माणूस आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की हिंदुत्ववादी असणं हा काय वाईट गोष्ट नाहीये. त्याला आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी बाळगावा. त्याच्याबद्दल कोणाचं काही दुमत असण्याचं कारण नाही, कोणी आक्षेप घेण्याचं पण कारण नाही. परंतु तुमच्या धर्माबद्दलचा अभिमान हा जर आमच्या देशाच्या विरोधामध्ये जात असेल, तर तो टोकणं आणि त्याच्या विरुद्ध बोलणं हे गरजेचं होतं, ती काळाची गरज असते.
हा अश्विनी उपाध्याय नावाच्या माणसाचं तुम्ही जर अकाउंट बघितले, त्याचे व्हिडिओ पाहिले, तर तो कुठलाही प्रश्न असला, कुठलाही, तर त्याचा एक निष्कर्ष असतो की देश का कानून महाघटिया आहे. त्याचा प्रत्येक वेळेला निष्कर्ष असतो. कुठलाही लव ज्या द्या, काय घ्या, कुठले वेश्या व्यवसाय असेल, गुन्हेगारी असेल, अपघात होतात रस्त्यांवरती अपघात होतात, कोणाला शिक्षा होत नाही. अश्विनी उपाध्यायचं असं म्हणणं आहे की साधी मारामारी, म्हणजे मला जो त्याचा सगळे व्हिडिओ ऐकल्यानंतर माझा जो निष्कर्ष निघाला, त्याला अशी काहीतरी अपेक्षा दिसते की साध्या मारहाणीपासून बलात्कारापर्यंत जेवढे गुन्हे घडतात त्यातल्या आरोपींना फार काही केस वगैरे चालवायची नाही, त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडू द्यायचं नाही, त्यांना नैसर्गिक न्याय तत्व वगैरे काही नसतं. आरोपी सापडला की त्याला धरायचं आणि फासात लटकवून द्यायचं. मग जेव्हा त्याला तुम्ही नंतर वाडी बिडी वगैरे काय द्याल, त्याच्या फोटो व्हिडिओला, त्या फोटोतून त्याने त्याचं म्हणणं मांडलं तर मांडलं. उद्या तुमच्या स्वप्नात येऊन काय सांगितले, आपली बाजू मांडली तर मांडली. बाकी जिवंतपणे माणसाला कुठल्याही प्रकारची बाजू मांडायला द्यायची नाही. अशा प्रकारची एक अन्यायकारक व्यवस्था इथे रुजवण्याचं काम सध्या फार व्यवस्थितपणे सुरू आहे. मला या ठिकाणी एक मुद्दा मांडायचं आहे की हिंदू राष्ट्राबद्दल आपल्याकडे खूप बोललं जातं, परंतु आपण हे गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू राष्ट्र ही संकल्पना सामाजिक अन्यायावरती आधारित आणि त्याचा पाया सामाजिक अन्यायाचा पाया आहे. या देशाचं जे संविधान आहे ते सामाजिक न्यायाची हमी देणारं संविधान आहे. आणि त्यामुळे हिंदू राष्ट्राबद्दल जे जे लोक बोलतात ते तुम्हाला नेहमी संविधानाच्या विरोधामध्ये बोलताना दिसतील. त्याचं कारण हे आहे की एक संकल्पना सामाजिक अन्यायाच्या पायावरती उभी आहे आणि संविधानाची जी संपूर्ण जी रचना आहे ती सामाजिक न्यायाच्या पायावरती ती उभी आहे. आणि फक्त संविधानाच्याच विरोधात नाही, तर हे धर्मावर आधारित राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्या लोकांचं जर तुम्ही सगळे त्यांचे सोशल मीडिया अकाउंट जर तपासले, त्यांचे पोस्ट जर तुम्ही तपासले, तर हे लोक तुम्ही बंधुभावाच्या विरोधामध्ये बोलतात, हे समतेच्या विरोधामध्ये बोलतात, ह्यांना स्वातंत्र्याचं सुद्धा वावडं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही असा तुमच्या ओळखी पाळखीचा इथे अलिबागमध्ये राहणारा किंवा कुठेही तुमच्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असणाऱ्या माणसांची अकाउंट तुम्ही तपासून पहा, हे लोक मानवाधिकारांच्या विरोधात सुद्धा बोलतात. त्यांना असं म्हणणं की कसले मानवाधिकार वगैरे, लोकांना बाजू मांडू देणं हेच वाईट आहे. आता जेव्हा ह्या नसरापूरचं प्रकरण घडलं आणि त्याच्यानंतर सोशल मीडियामध्ये जोरदार ऊत आला, त्या सापडला ना आरोपीचं आडनाव हे कठोर शिक्षा देणारा आडनाव असलं म्हणजे त्यांच्या कायद्याप्रमाणे. मग आता ती कठोर शिक्षा, त्याचा प्रोपगंडा कसा केला पाहिजे, तर अनेक लोकांनी सोशल मीडियामध्ये असं लिहिलं की ते मनुस्मृतीचा कायदा पाहिजे, त्याचा या घटनेचा गैरफायदा घेऊन. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा ही माणसं त्यांची जी आंतरिक मळमळ जी असते ती वरती येते आणि त्यांचा जो काय अजेंडा आहे त्या पद्धतीने मांडणी करण्याचं काम, त्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करण्याचं काम इथे सुरू असतं. शेफाली वैद्य नावाच्या एक लेखिका आहेत, त्या ह्या सगळ्या विचारवंतांच्या आयकॉन आहेत. त्या असं लिहितात त्यांच्या वॉलवरती, या नसरापूरच्या आरोपीला काही फाशी वगैरे होईल असं मला काय वाटत नाही, कारण त्याचा आडनाव कांबळे आहे आणि त्यामुळे त्याला काय आपल्याकडे काय आपल्या समाजामध्ये देशातलं वातावरण असं आहे की त्याला काय फाशी होईल असं वाटत नाही. मुद्दा असा आहे की नसरापूरचं प्रकरण जेव्हा सुरू झालं चर्चेमध्ये, त्याच्या महिन्याभरापूर्वी डोंबिवलीच्या हरीश भावेचं प्रकरण झालं, त्याच्याच आजूबाजूला ऋषिकेश वैद्यचं प्रकरण झालं, त्याच्याच आजूबाजूला अशोक खराचं प्रकरण सुरू होतं. मी तुम्हाला एक गोष्ट फार गर्वाने आणि अभिमानाने सांगेन की तुम्ही पुरोगामी विचारांच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा अकाउंट तपासून बघा. पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता कधीच कुठल्या आरोपीकडे जाती पातीतून बघून त्याची आडनावं बघून आपली मतं व्यक्त करत नाही. याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे.
आणि थोडाफार जो आम्ही ते मांडत असतो सोशल मीडियामध्ये की आज भारत आणि महाराष्ट्र हा इतक्या सगळ्या आक्रमणानंतर सुद्धा थोडाफार जो आजही टिकून आहे तो केवळ पुरोगामी विचारांमुळे टिकून आहे. मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करताना चित्रलेखा पाटील मगाशी बोलल्या, ज्या हे नाट्यगृह चालवतात त्यांचा मला आवर्जून अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी मंचावरती उपस्थित राहून सार्वजनिक मंचावरून सार्वजनिकरित्या त्यांनी सांगितलं की आम्ही पुरोगामी विचारांचे लोक आहोत आणि हे नाट्यगृह जरी सार्वजनिक असलं आणि आमचं असलं तरी इथे प्रतिगामी विचारांचं नाटक आम्ही लावू देणार नाही. प्रतिगामी विचारांचा कुठल्याही प्रकारचा प्रचार प्रसार होईल अशा प्रकारचा हातभार आम्ही लावणार नाही. मला असं वाटतं की चित्रलेखा पाटील यांनी जी भूमिका मांडली ज्या पद्धतीची, इथे घाबरून जाण्याचं झुंडी जेव्हा अंगावरती येतात तेव्हा घाबरून जाण्याचं खरं म्हणजे काहीच कारण नाही. या झुंडींचा जो आक्रमकपणा आहे, त्याची जी गुंडगिरी आहे, त्याच्या पलीकडे या माणसांकडे सांगण्यासारखं काहीही नाही. कितीही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जरी ही मंडळी असली केळकधारी तरी पुरोगामी विचारांचा एखादा 10वी-11वी झालेला कार्यकर्त्यांसमोर सुद्धा ते प्रतिवाद करू शकणार नाहीत, कारण त्यांच्याकडे लोकांची माती भडकवण्याशिवाय दुसरं काहीही नाही. मी स्वतः पत्रकारितेमध्ये असल्यामुळे 2014 नंतर जेव्हा हे प्रपोगंडी सगळे प्रकार सुरू झाले, वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचे, यातल्या शेकडो घटनांचं आम्ही फॅक्ट चेकिंग केलेलं आहे आणि त्या फॅक्ट चेकिंग मधून जो निष्कर्ष आपल्याला दिसतो तो म्हणजे या फॅक्ट चेकिंग मध्ये यांची जी काही तथाकथित देशभक्ती आहे ती प्रत्येक वेळेला नापास झालेली आहे. तुम्ही जेव्हा या सगळ्या मंडळींचं देशभक्तीच्या माध्यमातून, म्हणजे आता नरेंद्र मोदींना असं वाटतं की मी तुम्हाला जे जे काही सांगेन माझ्या सोयीने, माझ्या राजकीय सोयीने, माझ्या राजकारणाच्या सोयीने मी तुम्हाला जे जे काही सांगेन, मी तुम्हाला आवाहन करीन, अपील करीन, ते सगळं तुम्ही विमुखपणे ऐकणं आणि त्याचं पालन करणं हीच फक्त ह्या देशापुढे देशामध्ये देशभक्ती असणार आहे. आणि तुम्ही जर माझं नाही ऐकलं आणि मला जर प्रश्न विचारले किंवा तुम्ही माझ्या शिक्षणाच्या डिग्रीची माहिती घेण्याचा जर प्रयत्न केला तर ती देशभक्ती असणार नाही, तो देशद्रोह असेल. कुठल्या वळणावरती आपण येऊन ठेपलोय ते बघा. म्हणजे ज्यांनी कोणी ही लोकशाहीची रचना केली, ज्यांनी संविधानकारांनी त्याच्यामध्ये अशा तरतुदी केल्या की येणाऱ्या काळामध्ये जे लोकप्रतिनिधी येतील, कारण हे लोकांनी लोकांसाठी लोकांमधून चालवलेलं सगळं राज्य आहे, ते जबाबदारीने चालवायला पाहिजे होतं. जबाबदार लोकप्रतिनिधी इथे यायला पाहिजे होते आणि संविधानाची अंमलबजावणी अशा रीतीने होत गेली पाहिजे होती की गेल्या 75 वर्षामध्ये आपण एक मजबूत देश म्हणून इथे उभे राहिलो पाहिजे होतो लोकशाहीच्या मूल्यांच्या दृष्टीने. तसं झालेलं आपल्याला दिसत नाही. इथे देशाचा पंतप्रधान हा निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये एखादा आपलं शिक्षण लिहितो आणि लोक एक क्युरियोसिटी म्हणून माहिती अधिकार टाकतात की बाबा यांनी अमुक गुजरात युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी मधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे म्हणून माहिती अधिकार टाकतात. 2016 पासून हा 2026 आला. गेल्या 10 वर्षामध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी आणि गुजरात युनिव्हर्सिटीने करोडो रुपये खर्च केले कोर्टामध्ये ही माहिती देण्यात येऊ नये म्हणून. जगाच्या पाठीवरती हा पहिला प्रधानमंत्री असा आहे की जो आपलं शिक्षण लपवतो आणि त्याचा आपल्या प्रधानमंत्र्याने त्याचं शिक्षण लपवलं याचा अभिमान गर्व बाळगणारे लोक या देशामध्ये आहेत. मला वाटत नाही की जगाच्या पाठीवरती अशा प्रकारचे बेजबाबदार नागरिक दुसऱ्या कुठल्या देशामध्ये असतील. मगाशी आपण उद्देशिकेचं वाचन केलं या कार्यक्रमाची सुरुवात करताना. हे भारतीय संविधान 26 नोव्हेंबरला आपण स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे. ते 26 नोव्हेंबरला मंजूर करताना त्याच्यापूर्वी 25 नोव्हेंबरला संविधान सभेला संबोधित करणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं, संविधान सभेमध्ये जी सगळ्या बाजूनी उलटसुलट जी चर्चा झाली त्या चर्चेला संबोधित करणारं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं, मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जर तुम्ही ते भाषण वाचलं नसेल तर ते कृपा करून ते मिळवा आणि वेळ काढून वाचा. ते इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये उपलब्ध आहे. सरकारच्या वेबसाईटवर पण आहे. अनेक लोकांनी त्याची पुस्तिका छापलेली आहे. आम्ही कायद्याने बघा लोक चळवळीने सुद्धा त्याची पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. हे भाषण तुम्ही वाचलं पाहिजे, आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे आणि ते पसरवलं पाहिजे.
भारत देश नेमका काय असतो, देशातले नागरिक नेमके काय असतात, देशाची राज्यघटना म्हणजे नेमकी काय असते, त्याच्या तरतुदी काय असतं, देश चालवणं म्हणजे काय असतं, राजकीय पक्षांची जबाबदारी काय, नागरिकांची जबाबदारी काय, न्यायालयांची जबाबदारी काय, याचा व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये उहापोह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्या भाषणामध्ये केलेला आहे. आणि तो करत असताना या देशामध्ये पूर्वी लोकशाही नव्हती का, तर होती, पण ती आपण का गमावली त्याची कारणं सांगितलेली आहे. आणि पुन्हा ही लोकशाही आपण गमावू का याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आम्हाला कधी कधी आश्चर्य वाटतं, कारण त्याच्या अभिवाचनाचे प्रयोग मी केलेले आहेत. आणि जरी आपण किती इमोशनल व्हायचं नाही ठरवलं तरी त्या भाषणातली काय काय वाक्य उच्चारताना आणि अभिवाचनामध्ये बोलताना अक्षरशः डोळे भरून येतात की बाबासाहेब आंबेडकरांना 1949ला त्यांच्या आजूबाजूला पंडित नेहरू, राम मनोहर लोहिया वगैरे सगळी मंडळी होती, पटेल वगैरेंसारखी. आणि असं त्यांना काय दिसलं असेल त्यांना डोळ्यासमोर की पुढे ह्या देशामध्ये हा देश कुठल्या दिशेला जाऊ शकतो आणि भरकटू शकतो याची त्यांना कल्पना आली असेल. हे कधी कधी आश्चर्य वाटतं आणि त्याची म्हणजे आपण विचार करतो की काय असेल त्या माणसाचं दूरदृष्टी. देशाबद्दलचा विचार करणं म्हणजे काय असतं ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकलं पाहिजे. त्यांचं वाक्य आहे त्याच्यामध्ये की या देशातले लोक पुढे जाऊन या देशाला मोठं मानतील की आपल्या धर्माला मोठं मानतील मला माहित नाही, परंतु शक्यता अशी आहे, या देशाचा एकंदरीत प्रवास बघता शक्यता अशी आहे की कदाचित या देशातले लोक देशापेक्षा आपल्या धर्माला मोठं मानतील. आणि तसं जर झालं तर या देशाचं स्वातंत्र्य आपण गमावून बसू आणि कदाचित ते कायमचं आपल्याकडून गेलेलं असेल. त्या भाषणामध्ये आपल्याला वाक्य वाचायला मिळतं की हे सगळं जे होणार आहे ती दिसायला लोकशाही असेल, परंतु प्रत्यक्षात ती हुकुमशाहीच असेल. बाबासाहेब आंबेडकर 75 वर्षापूर्वी अशी भीती व्यक्त करतात की या देशातले नागरिक जर जागरूक व्यवस्थित नाही झाले तर लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही संपवली जाईल आणि मग तिथे इतक्या व्यवस्थितपणे हुकुमशाही तुमच्या माझ्या मानगुटीवर बसेल की येणाऱ्या काळामध्ये आपण जरा स्वातंत्र्य, समता, बंधुता, अभिव्यक्ती, अमुक तमुक सगळं जे काय प्रियांबल वगैरे वाचतोय, कदाचित या देशाची पुढची घटना मागच्या घटनेचा तुम्ही उल्लेखही करू शकणार नाही अशा प्रकारची सुद्धा असेल. आणि हे सगळं देशभक्तीच्या सगळ्या नावावर सुरू आहे. खरं म्हणजे जर आपण भारतीय संविधानामध्ये नागरिकांची कर्तव्य जर बघितली तर त्याचं पहिलं जे कर्तव्य आहे नागरिकाचं की तुम्हाला इथला जो या देशाचा जो राष्ट्रध्वज आहे, जे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्र संविधान जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आदर असणं आणि त्याला तुम्ही फॉलो करणं हे नागरिकाचं पहिलं कर्तव्य ठरवलेलं आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय संविधानाला त्याला कुचकामी ठरवणारे, त्याला शिव्या घालणारे किंवा त्याच्या विरोधामध्ये बोलणारे आणि ते मिटवू पाहणारे जी लोक सगळे जे आहेत ते खरं म्हणजे देशविरोधी लोक आहेत. आणि मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आपल्या देशामध्ये की जे खऱ्या अर्थाने देशविरोधी आहेत ते देशभक्त म्हणून वावरत आहेत आणि ह्या देशातल्या तळागाळातल्या माणसाच्या हिताची भाषा बोलणारे, त्यांच्यासाठी लढणारी जी मंडळी आहेत ती राष्ट्रद्रोही, देशद्रोही, अर्बन नक्सली आणि काय केलेली आहे. मी जेव्हा पुराण कथांकडे मागून जेव्हा बघतो ना तर मला आत्ताच वर्तमानातले हे जे अर्बन नक्सली वगैरे जे काय वापरतात तर मला अनेकदा असं वाटतं उलकाताई की ह्यांनी हे लोक नरेटिव्ह सेट करत आलेले आहेत पूर्वीपासून की जो कोणी आपल्या विरोधामध्ये असेल तो राक्षस असेल, तो असुर असेल, तो दैत्य असेल, तो दानव असेल, म्हणजे एकदा काय ह्या कॅटेगरीमध्ये तुमची वर्गवारी करून टाकली की तुमची हत्या लोकमान्य होती. हे पूर्वी पण करत आलेली आहेत आणि आता त्याचंच जे पुनरावृत्ती जी आहे ती आता वर्तमानामध्ये होते. ह्याच्यामध्ये सगळ्यात दुःखद गोष्ट काय आहे की एक मागचा काळ असा होता जेव्हा इथे मोठ्या वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, लोक वाचत बोलत नव्हते, तेवढं ज्ञान तिथपर्यंत लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन
आपले स्वतःच्या सोयीचे नरेटिव्ह सेट करणं, ते बिंबवणं, हे त्या काळामध्ये सोपं कदाचित केलं असेल. पण आता आश्चर्य वाटतं की शेकडोनी समाजसुधारक राबलेले आहेत. आपण महात्मा फुलेंपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांचं नाव घेतो, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करतो. परंतु दुःखद ही गोष्ट वाटते की आजच्या काळामध्ये सुद्धा घातांत खोटे प्रोपोगंडा सुद्धा लोकांच्या सहज गळी उतरवले जातात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, की सगळ्यात घातक आहे, की अतिशिकलेली जी मंडळी आहे, उच्च शिक्षित मंडळी आहे, ती हा सगळा प्रोपोगंडा, गैरसमज जे आहेत ते पसरवण्याचं काम प्रामुख्याने करत आहे. ती सगळ्यात त्याच्यामधली घातक गोष्ट आहे. आणि हे संकट तुमच्या माझ्या समोर आहे. या संकटातून आपण बाहेर पडायचं म्हटलं तर आता प्रॉब्लेम असा झालेला आहे, काही गोष्टी बोलाव्या लागतील. की आता भिक्खू संघाचे लोक जर एकनाथ शिंदेना बुद्धरत्न पुरस्कार देत असतील तर तुमचं माझं पुढे काही खरं नाहीये, लक्षात ठेवा. इथे एकनाथ शिंदेला विरोध करत असताना त्यांना बुद्धरत्न देणाऱ्या भिक्खूंचा पण तितक्याच तीव्र शब्दामध्ये निषेध करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणी भिक्खू दिसला आणि चिवर नेसलेला असला म्हणून त्याच्या पायावरती पडायचं, हे जरा भावनिक होणं जरा सोडून दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आता रात्री 12 वाजता व्हायला लागले या देशामध्ये. लोक सगळ्या कर्मकांडापासून एका बाजूला आपण बाहेर पडलेलो आहोत, दुसऱ्या बाजूला मी ते सगळं बघतोय चित्र. माझ्याकडे व्हिडिओ झाले. रात्री 12 वाजता बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म व्हायला लागला, पाळण्यामध्ये ठेवायला लागले बाबासाहेब आंबेडकरांना. बरं, तिथे तरी थोडाफार विवेक बाळगायचा की बाबा आपण बाबासाहेबांना पाळण्यात ठेवतोय, लहानसं बाळ ठेवायचं, तिथेही सुटाकुटामधून. तर कुठलं लॉजिक नाही, कुठला विवेक नाही. काय करतो आपण? म्हणजे ज्या गोष्टींनी तुम्हाला बर्बाद केलेलं आहे, ज्या मानसिकतेने तुमच्यावरती आक्रमण करून तुम्हाला गुलाम केलेलं आहे, त्याच मानसिकतेमध्ये प्रवेश करणं हे जर लोकांना गर्वास्पद वाटत असेल तर येणारा काळ कठीण आहे. कोणासाठी लढायचं आणि कोणाच्या भरोशावर लढायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. मला त्यातल्या त्यात मी जेव्हा पुतळ्याचं आंदोलन केलं होतं मला थोडंसं बरं वाटलं. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवायचा आहे याच्यासाठी लोक सपोर्ट करतील का? माझ्या मनात प्रश्न होता की बाबासाहेबांचा पुतळा हटवायचा आहे, कोण मदत करणार आपल्याला, कोण बॅकिंग करणार? मला असं वाटलं की माझे जे कार्यकर्ते जवळचे आहेत, ओळखी पाळखीचे लोक आहेत, ते करतील. पण त्यातल्या त्यात तुम्हाला समाधानाची गोष्ट सांगतो आणि ती त्याच्यामध्ये आपली आशा कुठेतरी ती थोडी जिवंत आहे की मोठ्या प्रमाणावर समाजाने त्या आंदोलनाला सपोर्ट केला आणि आम्हाला तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल करून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठल्या तरी स्मशानामध्ये तुम्ही बसवाल तर ते आम्ही चालायला देणार नाही, अशा प्रकारची भूमिका समाजाने घेतली. एकजुटीने सगळे लढले आणि त्यामुळे तो पुतळा बाहेर पडला. पण केवळ स्मशानामध्ये पुतळा होता इतकीच त्याचं कारण नव्हतं, तो बेकायदेशीररित्या पुतळा बसवलेला होता. आपण ही पण गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, जेव्हा आपण संविधानाबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याकडून कळत नकळत आपण बेकायदेशीर तर वागत नाहीये ना याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं असतं. तुम्ही स्वतः जर बेकायदेशीर वागत असाल तर तुम्हीच तुमच्या विरोधामध्ये काम करत असता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पुतळा धोरण आहे 2 मे 2017 आणि पुतळा कुठे बसवावा, कुठे बसवू नये, कसा बसवावा, त्याला कोणाची परवानगी लागते, सगळं होतं. मी 8 महिने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत होतो की ही तुमची जबाबदारी आहे आणि हा पुतळा जर तुम्ही नाही हटवलात तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ते मस्तपैकी ढिम्म बसलेले होते. कारण का तर त्या पुतळ्याच्या चौतऱ्यावरती खासदार श्रीकांत शिंदेचं नाव होतं. आणि मग ह्या देशातल्या राज्यातल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र, आमच्या भागातले ठाणे जिल्ह्याचे जे युवराज आहेत, ठाणे जिल्ह्यावरती त्यांची मक्तेदारी आहे त्या दोघा बापेट्यांची, शिंदे बापेट्यांची. आणि आम्ही म्हणू ती पूर्व दिशेचं त्यांचं नाव असलेला पुतळा हटवायचा कोणी? मग तिथे बाबासाहेब आंबेडकर पण दुय्यम ठरले आणि युवराज महत्वाचे ठरले. अशा प्रकारच्या मानसिकतेला धडा शिकवणं गरजेचं होतं. त्यामुळे जेव्हा माझं उपोषण दुसऱ्या तिसऱ्या दिवसावर गेलं, लोक मला सांगायचे की ही यंत्रणा अशीच आहे, ढिम्म आहे, तू कशाला आपला जीव देतो. म्हटलं मुद्दा तो नाही आहे. मुद्दा जेव्हा आपण संविधानात बोलतो तर नियम कायद्यांच्या अंमलबजावणीचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाचा आहे. हा नरेटिव्ह सेट व्हायला देता कामा नये. ही सगळी नालायक आमदार खासदार मंडळी आपला निधी देतील आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या स्मशानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारू शकतील. कारण हा पुतळा जर बसला तर म्हणून तो काढणं गरजेचं होतं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मला यंदाची जी जयंती आहे 14 एप्रिलची ती स्मशानामध्ये साजरी करायला द्यायची नव्हती. म्हणून तो जीव पणाला लावावा लागला आणि तो पुतळा बाहेर शेवटी त्या यंत्रणांना टाळावा लागला.
ही सुद्धा उदाहरण मला असं वाटतं की नियम कायद्यांच्या अंमलबजावणीचा आजही त्याची ताकद आहे जर तुम्ही व्यवस्थितपणे लढलात तर. मी एक दोन उदाहरण तुम्हाला सांगतो आणि माझं मनोगत मी आटोपत घेणार आहे. महानगरपालिकांमध्ये सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता अशी पदं असतात आणि ही दोन्हीही पदं जी आहेत ती पदं सिद्ध आहेत. ती कोणाकडून नेमली जात नाही. ते असं कोणी नेमत नाही की तुला आम्ही ह्या पदावर नेमतो म्हणून. ह्या पदांवरती जाण्यासाठी पदसिद्ध तुमची नेमणूक होण्यासाठी तुम्ही कुठल्या ना कुठल्या पक्षांचे गटनेता असणं गरजेचं असतं. परंतु महानगरपालिकांमध्ये काय चालू ही कायदेशीर प्रोव्हिजन आहे. याच्यामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने आपले निकाल दिलेले आहेत की तुम्ही गटनेता असणं गरजेचं असतं. परंतु सध्या राजकीय पक्ष सगळे नियम कायदे धाब्यावर बसून त्यांना जो वाटेल तो सभागृह नेता कोणी गट नेता मग त्यांना दालनं द्यायची प्रत्येकाला खुश करायचं त्या दालनांवरती लाखो रुपये खर्च करायचे तुमच्या माझ्या कष्टाचे जे पैसे आहेत ते खर्च करायचे आणि आपलं सोयीचं राजकारण करण्यासाठी म्हणून कसाही कारभार करायचा. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये कायद्याने बघा लोक चळवळीने पत्र दिलेली आहेत की जर महापौरांनी जर चुकीच्या कुठल्या माणसाला जर ही पदं जर दिली त्याची घोषणा जर केली तर तो पदाचा दुरुपयोग म्हणून सेक्शन 13 खाली तुमच्या अपात्रतेसाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचा उल्हासनगरला इम्पॅक्ट झाला आणि जानेवारी पासून मे महिन्यापर्यंत त्यांनी सभागृह नेता घोषित करायचा जो ठेवला होता तो त्यांनी परवा 14 मेला सभागृह नेता जो कायद्याप्रमाणे जे कायद्याने मागा लोक चळवळीची मागणी होती त्याप्रमाणे त्यांना सभागृह नेता घोषित करावा लागला. उल्हासनगर महानगरपालिका ही राज्यातली अशी एक महानगरपालिका आहे जिथे कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे किती पगार मिळायला पाहिजे मूळ वेतन किती त्यांचा विशेष भत्ता किती पीएफ किती जायला पाहिजे घर भाडं किती जायला पाहिजे त्यांच्या हातात किती पगार यायला पाहिजे याचा प्रत्येक विभागाच्या बाहेर फलक लागलेली ही एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली ज्या आम्ही तिथे 2 वर्ष आंदोलन करून घेतलं. मला आता प्रश्न असा पडतो की बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करणं म्हणजे नेमकं काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करणं म्हणजे नेमकं काय. मी भारतीय संविधानाचा मी समर्थक आहे असं म्हणणं म्हणजे नेमकं काय. मला असं वाटतं की सार्वजनिक सर्वसामान्य माणसाच्या हिताचं जे जे काही मागच्या सरकारने खूप चांगले कायदे केलेले तुम्ही नवीन जर 4 लेबर कोड जर बघितले आणि मागच्या सरकारचे जे कंत्राटी कामगार असतील किंवा प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र कायदे जे मागच्या सरकारने बनवून ठेवलेले होते ते अत्यंत मजबूत असे कायदे होते. मला 2 वर्ष जेव्हा मी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरती काम केलं तेव्हा मला लक्षात आलं की 1970चा कायदा आणि 1971चे नियम कंत्राटी कामगारांसाठी इतके मजबूत होते फक्त त्याची एक अंमलबजावणीची गरज होती. पण त्या कायद्यांच्या जोरावरती आम्ही ती लढाई लढलो. आता नवीन लेबर कोडनुसार पुढच्या लढायांचं काय होईल. महाराष्ट्रातल्या 100 नगर परिषद आणि पालिकांमध्ये आमचा पत्रव्यवहार सुरू आहे की ह्यांना मिनिमम वेजेस द्यावं. आपल्याला राज्य करताना ह्याच्या पुढच्या काळामध्ये कारण तुम्ही वैचारिक पातळीवरती जर त्यांच्याशी लढलात तर ते तुम्हाला सरळ 2 बाजूला विभागतात. तुम्ही एका बाजूला देशभक्त एका बाजूला देशद्रोही एका बाजूला हिंदूवाले लोक एका बाजूला हिंदूंना विरोध करणारे लोक. म्हणजे आता इथे चांगलं डोक्यात खरं म्हणजे विभागणी आपण अशी केली पाहिजे डोकं ठिकाणावर असलेले नागरिक आणि डोकं कामातून गेलेले नागरिक अशी आपण विभागणी केली पाहिजे. पण या सरकारने मोठी लवाडी बदमाशी करून धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये लोक जे वाटतात त्यांना एकच उत्तर आहे की तुमच्या गल्ली बोळामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना हात घाला. आमचं एक मुवमेंट आहे आपली चळवळ आपला मीडिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं तत्व आहे आपली चळवळ आपला मीडिया की तुमच्या चळवळीला स्वतःचा मीडिया असला पाहिजे. तसं कायद्याने मला लोक चळवळीने स्वतःचा मीडिया म्हणून मीडिया भारत न्यूज सुरू केलं आणि आज ते आम्ही त्याच्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आम्हाला असे लोक हवे आहेत आणि आम्हाला म्हणण्यापेक्षा तुमचं तुम्ही केलं तरी चालेल. एक आमचं स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये किमान 1 लाख लोक असे असले पाहिजे की ते 1 लाख लोक सकाळी उजाडल्यानंतर आपला मोबाईल घेतील आणि त्या मोबाईलवर कुठला तरी रील बिल वगैरे करण्यापेक्षा तुमच्या घराजवळचा एखादा कुठलाही छोटा प्रश्न मग लाईटीचा खांब तिरका झालेला असेल तो पडू शकतो झाड पडू शकतं एखाद्या वळणावरती ऍक्सिडेंट होऊ शकतो असे कुठलेही छोटे मोठे प्रश्न जे असतील ते प्रश्न तुमच्या मोबाईलचा वापर त्यासाठी करणारे 1 लाख लोक जर महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले तर त्या लाटेमध्ये हे सगळे जातीवादी धर्मांतरचे प्रपोगंडे आहेत ते पूर्ण कोलमडून पडतील. अगदीच वाईट परिस्थिती नाहीये देशामध्ये. मी तुम्हाला सांगतो की केरळा स्टोरी वगैरे जे सिनेमा आले होते ते सुरुवातीच्या काळामध्ये थोडेफार चालले परंतु आता जे नवीन प्रोपोगंडा सिनेमा जे येत आहे तिथे ह्यांना रडून सांगावं लागतं की सिनेमा बघा सिनेमा बघा सिनेमा बघा आणि लोक सांगून त्यांना भावनिक आव्हान करून सुद्धा लोक सिनेमाला जात नाहीये. थिएटर ओस पडलेले आहे. त्यामुळे एकदम काही वाईट
परिस्थिती आपल्याकडे नाहीये. ज्या वेळेला फक्त इतकंच थोडंसं वाईंडअप करतो की 47ला जे स्वतंत्र झाला, 50ला राज्यघटना आली, 57ला प्यासा चित्रपट आलेला होता. साहिब लुधियानवी हा तुम्हाला माहिती आहे डाव्या पुरोगामी विचारांचा गीतकार होता आणि आपला विचार मांडताना सुद्धा त्या माणसाने डंकी की चोट पे स्वतःचा विचार गाणी लिहिताना आणि गाण्यांमधून मांडलेला आहे. प्यासा चित्रपट 57चा होता. म्हणजे मला तुम्हाला फक्त एवढंच, या काही उदाहरणं अशी पण आहेत, आपण पुस्तकाची उदाहरणं देतो, पण मी गाण्यातला माणूस आहे, संगीतातला माणूस आहे, त्यामुळे मला अशी उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर येतात. तर तिथे 57ला त्याने प्यासामध्ये एक गाणं लिहिलं होतं, त्यावेळची परिस्थिती देशातली. हर एक जिस्म घायल, हर एक रूह प्यासी, निगाहों में उलझन, दिलों में उदासी, ये दुनिया है या आलमे बदहवासी, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. हे 57ला ज्या साहिब लुधियानवीने लिहिलं, त्यांनी 71ला नया रास्तामध्ये परत दुसरं गाणं लिहिलं, नफरतों के जहां में हमको प्यार की बस्तियां बसानी. 20 वर्षानंतर पण आपण फार सुधारलो होतो. वामनदादा कर्ड यांनी तुम्हीच करता गुन्हा आणि लवाड लुच्चा लुटणाऱ्यांना निवडून देता पुन्हा असं 80 मध्ये लिहिलं होतं. आपण जवळजवळ 46 वर्ष पुढे आलो, पण वामनदादा आज असते तर त्याने आजही परत तीच कविता लिहिली असती की तुम्हीच करता गुन्हा आणि लबाड लुच्चा लुटणाऱ्यांना निवडून देता पुन्हा. त्या 80च्या काळामध्ये वामनदादा कर्डकांनी लिहिलं होतं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्याऱ्याचं टोक असते. 56 नंतर 20 वर्ष झाल्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा वामनदादा कर्डकांना भीमा तुझ्या मताचे 5 लोक सुद्धा त्यांना अवतीभोवती दिसत नव्हते. मला असं वाटतं की आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा विचारांचा अभिमान बाळगतो, तो बाळगला पाहिजे, ते सगळं आपण केलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना आपण नेमकं काय गमावलं, आपण कुठे चुकलो, नेमका गॅप कुठे पडला, पोकळी कुठे आपण बदमाश लोकांना दिली, आणताना शेरण्याचा वाव दिला, त्याच्यावरती सुद्धा कुठे ना कुठेतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. भोवत आली दाटला अंधार दुःखाचा दरी, भोवत आली दाटला अंधार दुःखाचा दरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. जय हिंद.